Good morning, children. Today, our topic is seed dormancy. In this topic, we have to discuss here the introduction of the seed dormancy, causes of seed dormancy, and methods of breaking seed dormancy. So, these are the two main topics, causes and methods, we have to discuss here in the detail. Seed dormancy, it is the very common phenomenon. एक असं सुंदर अशा प्रकारचे एक एक्झाम्पल्स याच्यामध्ये आहे. सीड डॉर्मन्सी मीन्स व्हॉट इज द सीड डॉर्मन्सी? सीड डॉर्मन्सी मीन्स period of germination of the seed or inhabitations of the seed even in the favorable condition. म्हणजे जर फेवरेबल कंडिशन असली तरी सुद्धा सीड डॉर्मन्सी मध्ये सीडचे जर्मिनेशन्स होत नाही, याला सीड डॉर्मन्सी म्हणतात. म्हणजे एक पर्टिक्युलर पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये सीड जर्मिनेट होत नाही इवन इन द फेवरेबल कंडिशन. जरी फेवरेबल कंडिशन असले तरी सीड जर्मिनेशन होत नाही, त्याला सीड डॉर्मन्सी असं म्हणतात. आता फेवरेबल कंडिशन्स म्हणजे कोणते? फेवरेबल कंडिशन सीड जर्मिनेशनसाठी फेवरेबल कंडिशन्स असेल त्या सॉईलमधलं मॉइश्चर म्हणजे पाण्याचे प्रमाण, तिथे असलेली एअर, जे काही गॅसेस वगैरे असतील ते, आणि टेम्परेचर सुद्धा त्या गोष्टींना आवश्यक असतात. मीन्स वेन ऑल थ्री थिंग्स इज अवेलेबल फॉर द सीड देन सीड स्टार्ट द जर्मिनेशन. त्यावेळेला सीड्स जर्मिनेशन होते. आता आपण शेतामध्ये बऱ्याच वेळेला आपण बिया लावतो, पाऊस झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पाणीही मिळतं, एअरही मिळते आणि एक टेम्परेचरही मिळतं. मग त्यावेळेला त्याचे जर्मिनेशन्स हे होत असतं. म्हणजे दॅट इज द नॉर्मल टाईप ऑफ द जर्मिनेशन. बट इन सम केसेस इफ ऑल थ्री कंडिशन्स इज अवेलेबल मीन्स वॉटर, एअर अँड टेम्परेचर इज ऑल्सो अवेलेबल, बट जर्मिनेशन्स ऑफ द सीड इज नॉट टेकिंग प्लेस, किंवा तिचे जर्मिनेशन्स होत नाही, त्याला आपण म्हणतो सीड डॉर्मन्सी. त्याला आपण म्हणतो सीड डॉर्मन्सी. तर आपण या ठिकाणी आपण सीड डॉर्मन्सी पाहणार आहोत. या ठिकाणी जस्ट इंट्रोडक्शनमध्ये बरेचसे पॉईंट्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हे तुम्हाला त्याचे डिस्क्रिप्शन्स लिहिण्यासाठी कामात येतील. आता फर्स्ट पॉईंट जर पाहिला आपण या ठिकाणी सीड डॉर्मन्सीच्या, तर मेनी काइंड ऑफ द सीड्स जर्मिनेट आफ्टर मॅच्युरेशन. आता बरेचसे जे सीड्स असतात दॅट सीड्स जर्मिनेट आफ्टर मॅच्युरेशन्स, म्हणजे ते सीड्स मॅच्युअर झाले की परत त्यांचे जर्मिनेशन सुरू होतं. फॉर एक्झाम्पल मेज किंवा ज्वारी असेल, ते सीड्सचे ज्वारीचे दाणे तयार झाल्यानंतर जर पाऊस आला तर परत त्याला जर्मिनेशन, परत त्याला कोंब फुटायला सुरुवात होतात. इवन द मुडीद असेल, मूग असेल, तर पाऊस जर झाला तर लगेच त्याच्यात जर्मिनेशन्स व्हायला सुरुवात होते. म्हणजे फेवरेबल कंडिशन्स, त्याला जर पाणी जरी लागलं तरी ते सीड्स जर्मिनेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे मेजमध्ये मेज ग्रेन्स जर्मिनेट इन द कोब, म्हणजे त्या कणसामध्येच ते काय होतं, जर्मिनेट व्हायला सुरुवात होते. इन सम सीड्स रेस्टिंग पिरियड इज लॉंग, परंतु जे काही सीड्स असतात त्यांना रेस्टिंग पिरियड जो असतो तो खूप लांब असेल. म्हणजे जरी कोब तयार असेल, ते मॅच्युअर जरी झाले आणि फेवरेबल कंडिशन जरी आली तरी त्याचे जर्मिनेशन्स होणार नाही. म्हणजे तो त्याच्या डॉर्मन्सी पिरियड असेल. द ग्रोथ ऑफ द सीड्स इज कम्प्लिटली अरेस्टेड आफ्टर इट फुल्ली डेव्हलपमेंट, म्हणजे त्याचे पूर्ण डेव्हलपमेंट, जे सीडचे पूर्ण डेव्हलपमेंट जरी झालं तरी त्याची ग्रोथ होणार नाही, मीन्स सीड डॉर्मन्सी. Such seeds will be germinate if they are supplied with the water and suitable temperature. जरी त्यांना वॉटर आणि सुटेबल टेम्परेचर जरी आपण दिलं तरी त्यांचे जर्मिनेशन्स होणार नाही, कारण तो त्यांच्या रेस्टिंग पिरियड असेल. त्यांच्या रेस्टिंग पिरियडमध्ये जरी ह्या गोष्टी त्यांना मिळाला तरी त्या जर्मिनेट होत नाही.
In many other cases, the water seeds would not be germinate even they are provided with water, etc. This failure of the seeds to germinate even under favorable conditions is term dormancy. म्हणजे त्याला आपण डॉर्मन्सी असं म्हणत असतो. म्हणजे ही जी टर्म आहे डॉर्मन्सी, म्हणजे काही जे सीड्स असतात त्यांना फेवरेबल कंडिशन जरी असेल तरी ते जर्मिनेट होत नाही, म्हणजे तो त्यांच्या डॉर्मन्सी पिरियड असेल, त्यांच्या रेस्टिंग पिरियड असेल. इन सच केसेस द कम्प्लिटली ड्राय रायपन सीड्स इज फिजिओलॉजिकली इनॲक्टिव्ह अँड सेट टू बी रेस्टिंग स्टेज. मग अशा सीड्सला आपण काय म्हणणार? हे जे सीड्स असतात ते सीड्सचा जो पिरियड असेल त्याला आपण रेस्टिंग पिरियड असं म्हणतो. त्या रेस्टिंग पिरियडमध्ये त्यांना तुम्ही टेम्परेचर द्या, त्यांना तुम्ही वॉटर अवेलेबल करून दिलं आहे, त्यांना गॅसेस ऑक्सिजन जरी अवेलेबल झाला तरी त्यांचे जर्मिनेशन्स होणार नाही. मग हे का नाही होणार ते आपण पुढे पाहणार आहोत. परंतु त्यांचे जर्मिनेशन्स हे होत नसतं, कारण तो त्यांच्या रेस्टिंग पिरियड आहे, त्यांच्या आरामाचा तो पिरियड आहे आणि त्या पिरियडमध्ये ते जर्मिनेशन्स होणार नाही. द सीड्स इज कॉल्ड ॲज द डॉर्मंट. मग ते जे सीड्स असतात त्यांना काय म्हणतात? तर डॉर्मंट. जे सीडचे जर्मिनेशन होत नाही त्यांना डॉर्मंट असं म्हणतात. अँड फेनॉमेनॉन इज टर्म ॲज द डॉर्मन्सी. आणि जो फेनॉमेनॉन आहे त्या फेनॉमेनॉनला आपण डॉर्मन्सी असं म्हणत असतो. हा जो फेनॉमेनॉन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? डॉर्मन्सी. मग डॉर्मंट म्हणजे जे सीड्स असतील जे जर्मिनेट होत नाही त्याला आपण डॉर्मंट म्हणू. आणि जो फेनॉमेनॉन आहे कम्प्लीट प्रोसेस आहे त्याला डॉर्मन्सी मीन्स पिरियड ऑफ द डॉर्मन्सी, त्याला डॉर्मन्सी पिरियड आपण म्हणणार आहोत किंवा त्याला आपण बोलतो डॉर्मन्सी पिरियड. मीन्स वी कॅन से दिस इज द डॉर्मन्सी पिरियड. मीन्स त्या पिरियडमध्ये सीडचे जर्मिनेशन्स होणार नाही. इन मेजॉरिटी ऑफ द केसेस ट्रू डॉर्मन्सी हेल्प द सीड सर्वायवल थ्रू द अनफेवरेबल. म्हणजे ते अनफेवरेबल कंडिशन्स त्या जवळपास त्या ठिकाणी त्या प्लांटला किंवा त्या सीड्सला असतात. म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी डॉर्मन्सी काय आहे ते क्लिअर झालं असेल. डॉर्मन्सी मीन्स रेस्टिंग पिरियड ऑफ द सीड्स. त्याच्या तो रेस्टिंग पिरियड असतो, त्याच्यामध्ये त्यांचे जर्मिनेशन्स होणार नाही. जरी त्यांना तुम्ही पाण्यात टाकलं किंवा हवा असेल किंवा टेम्परेचर असेल तरीसुद्धा त्याचे जर्मिनेशन्स हे होत नसतं. त्याला आपण डॉर्मन्सी असं म्हणतो. मीन्स दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज द डॉर्मन्सी अँड जे सीड्स असतात त्याला डॉर्मंट आपण म्हणत असतो. देन नाऊ मग हे डॉर्मन्सी कशामुळे होतात, त्याला काय कारण आहे? मीन्स कॉजेस ऑफ सीड डॉर्मन्सी. व्हॉट इज द रिझन्स ऑफ सीड डॉर्मन्सी? सो देर आर द 4 रिझन ऑफ द सीड डॉर्मन्सी. ते 4 रिझन असतात सीड डॉर्मन्सीचे की त्याच्यामुळे जनरली त्यांचे जर्मिनेशन्स होत नसतं. मग ते काय आहे? फर्स्ट आहे हार्ड सीड कोट. मग त्याचा जो हार्ड सीड कोट असेल तो त्याला रिस्पॉन्सिबल असतं. इमॅच्युअर एम्ब्रिओ, त्याच्यामध्ये जो एम्ब्रिओ असेल तो मॅच्युअर नसेल. थर्ड असेल पिरियड आफ्टर रायपेनिंग. त्याच्या जे फ्रूट असेल त्याच्या रायपेनिंगच्या पिरियड जो असू शकतो. आणि शेवटचे आहे जर्मिनेशन ऑफ इनहॅबिटर्स. जर्मिनेशन इनहॅबिटर्स म्हणजे त्याच्यामध्ये काही असे केमिकल्स असतात की ते केमिकल्स त्याचे जर्मिनेशन होऊ देत नाही. मग अशा प्रकारचे हे 4 कॉजेस आहेत. तुम्हाला जनरली क्वेश्चन विचारलं जाईल व्हॉट इज द डॉर्मन्सी अँड राईट द कॉजेस ऑफ सीड डॉर्मन्सी. मग त्यावेळेला तुम्हाला डॉर्मन्सी लिहिलं पाहिजे त्या ठिकाणी. व्हॉट इज द डॉर्मन्सी लिहा, त्याच्यावर थोडंसं इंट्रोडक्शन द्या. आणि नंतर कॉजेस ऑफ सीड डॉर्मन्सीमध्ये हार्ड सीड कोट असेल, इमॅच्युअर एम्ब्रिओ असेल, पिरियड आफ्टर रायपेनिंग असेल आणि जर्मिनेशन इनहॅबिटर्स असतील. तर हे तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल. आता आपण या ठिकाणी पाहू हार्ड सीड कोट. हार्ड सीड कोट म्हणजे काय? आता आपण जर पाहिलं त्या ठिकाणी फर्स्ट पॉईंट आहे इम्परमेबल टू वॉटर. म्हणजे आता या ठिकाणी इकडे जर पाहिलं तुम्ही सीड, हे सीड आहे आणि हा जो या ठिकाणी ब्राऊन कलरचं हे दिलेलं आहे दॅट इज द सीड कोट. मीन्स दिस सीड कोट इज व्हेरी हार्ड, इट नॉट अलाउड टू एंटर द वॉटर इनसाइड. जरी या ठिकाणी बाहेरच्या बाजूला वॉटर असेल परंतु या सीडमध्ये ते वॉटर एंटर होणार नाही. मीन्स वॉटर कॅन नॉट बी एंटर इन द फेवरेबल कंडिशन बिकॉज द सीड कोट इज व्हेरी हार्ड. दिस सीड कोट इज व्हेरी हार्ड, इट नॉट अलाउ द वॉटर टू एंटर
it not allow water to enter, it not allow gases to enter, or even no effect of the temperature also on it. म्हणजे हे एवढं हार्ड सीड कोट असतं, ते पाणी जाऊ देत नाही. आजूबाजूला पाणी आहे परंतु पाणी सीडमध्ये गेलं नाही, एम्ब्रिओला पाणी जर भेटलं नाही तर त्या ठिकाणी जर्मिनेशन होणार नाही. सिम्पल आहे. देन सीड कोट इज इम्परमेबल टू ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनसुद्धा जाणार नाही, ते इतकं टणक आहे की त्याच्यात ऑक्सिजनही जाणार नाही. मेकॅनिकली रेस्ट्रिक्टेड ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ, आणि हे जे सीड कोट असेल हे एवढं टणक असतं की या एम्ब्रिओने वाढ जरी करायला सुरुवात केली तरी ते त्याला वाढू देणार नाही, कारण ते कडक असतं बाहेरच्या बाजूला. मीन्स दिस एम्ब्रिओ विल नॉट बी ग्रो बिकॉज इट्स व्हेरी स्मॉल. याचा प्रेशर खूप कमी असेल आणि हे खूप हार्ड असेल, त्याच्यामुळे एम्ब्रिओची ग्रोथसुद्धा होणार नाही, जरी थोडंफार या ठिकाणी आतमध्ये थोडंफार पाणी असलं तरी. आणि एम्ब्रिओने जरी ट्राय केला ग्रोथ करायची तरी त्या ठिकाणी ग्रोथ होणार नाही, बिकॉज द सीड कोट इज व्हेरी हार्ड. दुसरा आहे इमॅच्युअर एम्ब्रिओ. मग काही वेळेला काय होतं की या ठिकाणी हे सीड कोट पातळ असतं काही केसेसमध्ये, काही सीड्समध्ये. तर ही सीड कोट पातळ असेल म्हणजे खूप थिन असेल, याच्यात पाणीही जाऊ शकतं, ऑक्सिजनही जाऊ शकतो आणि टेम्परेचरचा सुद्धा इफेक्ट येऊ शकतो. या सर्व गोष्टी या ठिकाणी येतात. परंतु हा एम्ब्रिओ जो आहे हा एम्ब्रिओ मॅच्युअर नसेल, मीन्स द एम्ब्रिओचे मॅच्युरेशन्स नसेल. आणि एम्ब्रिओ जर मॅच्युअर नसेल तर तो डेव्हलप होणार नाही, तो सेल डिव्हिजनमध्ये होणार नाही, त्याचे डेव्हलपमेंटच होणार नाही, त्याची ग्रोथच होणार नाही. मीन्स सीड्स लिबरेट ॲट द स्टेज ऑफ एम्ब्रिओ इज नॉट डेव्हलप, म्हणजे सीड अशा वेळेला बाहेर येतात की जे एम्ब्रिओ डेव्हलप नसतात, मग ते हळूवार डेव्हलप होतात. सीड जर्मिनेट आफ्टर एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, आणि सीड जर्मिनेट म्हणजे सीडची उगवण केव्हा होते, ज्यावेळेला ह्या एम्ब्रिओची हॅलो मध्ये थोडासा व्हिडिओ ब्रेक झाला होता, त्याच्यामुळे परत आपण या ठिकाणी या टॉपिकने कंटिन्यू करू. तर थर्ड पॉईंट आहे त्याच्यामध्ये पिरियड आफ्टर रायपेनिंग. आता पिरियड आफ्टर रायपेनिंग म्हणजे एखादं फ्रूट्स असेल तर त्याला एक रायपेनिंगचा पिरियड असतो. मीन्स देअर इज द सीड्स इज मॅच्युअर, एम्ब्रिओ इज मॅच्युअर, बट द फ्रूट्स मस्ट हॅव टू रायपन, म्हणजे ते पिकलं पाहिजे. आणि ज्यावेळेला ते फ्रूट पिकेल आणि त्याच्यातून ज्या बिया निघतील त्यावेळेला त्याचे जर्मिनेशन्स त्या ठिकाणी होत असतं. फॉर एक्झाम्पल सीड ऑफ ॲपल ऑर पायनस वुड नॉट जर्मिनेट आफ्टर फेवरेबल कंडिशन्स, इट जर्मिनेट आफ्टर रेस्टिंग पिरियड ऑर रायपनिंग ऑफ द फ्रूट्स. म्हणजे जे पिकलेले फ्रूट्स आपण त्यांच्या ज्या बिया काढल्या तर त्याच वेळेला त्याच्यामध्ये सीडचे जर्मिनेशन्स होईल. म्हणजे हा सुद्धा एक सीड डॉर्मन्सीचा प्रॉब्लेम्स आहे. समजा आपण कच्चे कैऱ्या घेतल्या आंब्याच्या आणि त्या कच्च्या कैऱ्यांच्या जे बी असेल ते आपण लावलं तर त्याचे जर्मिनेशन होणार नाही. त्या कैरीच्या पूर्ण आंबा झाल्यानंतर त्यावेळेला ज्याच्यामध्ये तर रस तयार होईल आणि त्याच्यानंतर जे काय आपण बी लावणार आहे त्याच बीमधून त्या ठिकाणी तुम्हाला जर्मिनेशन्स हे आढळून. परंतु अशा प्रकारचे कच्ची कैरी असेल आणि त्याच्यातून जर्मिनेशन्स हे होणार नाही. जर्मिनेशन इनहॅबिटर्स. आता याच्यामध्ये काय की देअर आर द सम ऑफ द केमिकल्स आर ऑलरेडी प्रेझेंट इन द सम टाईप ऑफ द फ्रूट्स ऑर सीड्स. फॉर एक्झाम्पल अमोनिया असेल, पॅरासॉर्बिक असेल, पॅरासॉर्बिक ॲसिड, हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मीन्स दिस थिंग्स आर प्रेझेंट अँड दॅट इज द इनहॅबिटर्स. ते इनहॅबिटर्स असतात ऑफ द सीड. सीडचे जर्मिनेशन ते होऊ देत नाही. मग कालांतराने काय होतं, थोड्या दिवसानंतर आफ्टर सम टाईम ऑर आफ्टर सम मंथ ऑर आफ्टर सम इयर दिस अमोनिया अँड पॅरासॉर्बिक ॲसिड इज बिकम डायल्यूट. ते डायजेस्ट होतं आतमध्ये आणि ते डायजेस्ट झाल्यानंतर मग त्या ठिकाणी सीडचे जर्मिनेशन्स त्या ठिकाणी होत असते. म्हणजे हे अशा प्रकारचे 4 वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी असतात. फॉर एक्झाम्पल हार्ड सीड कोट. हा सीड कोट एखाद्याला हार्ड असेल. इमॅच्युअर एम्ब्रिओ. एम्ब्रिओ आहे परंतु तो मॅच्युअर नाही आहे. पहा आता या ठिकाणी कसा मॅच्युअर एम्ब्रिओ दिसतोय, तशा प्रकारचे या सीडमध्ये मॅच्युअर एम्ब्रिओ नाही आहे. म्हणजे त्याचे जर्मिनेशन्स होईल का, नाही म्हणा.
फ्रूट्स रायपनिंग, त्याच्या फ्रूटच्या रायपनिंगचे पिरियडसुद्धा झाला पाहिजे. आणि जर्मिनेशन इनहॅबिटर्स, जे अमोनिया असेल किंवा पॅरासॉर्बिक असेल, हे फ्रूट्समध्ये किंवा त्या सीड्समध्ये असतात आणि ते असेपर्यंत जर्मिनेशन्स होणार नाही. मग हे कसे निघतील? दॅट इज ॲटोमॅटिकली विल बी डायजेस्ट इन टू द सीड्स. ते सीड्समध्ये ॲटोमॅटिक काही कालांतराने डायजेस्ट होतात आणि जोपर्यंत त्या सीडमध्ये ते आहेत तोपर्यंत त्याच्या रेस्टिंग पिरियड आहे, त्याच्यामुळे त्याचे जर्मिनेशन्स होणार नाही. सो देर आर द 3 मेन कॉजेस ऑफ द सीड डॉर्मन्सी. दॅट इज द हार्ड सीड कोट, इमॅच्युअर एम्ब्रियो, पिरियड आफ्टर रायपनिंग अँड जर्मिनेशन इनहॅबिटर्स. दीज आर द 4 थिंग्स. आता या ठिकाणी मी याचे 3 पॉईंट दिले, 2 2 2, म्हणजे या ठिकाणी जवळपास 8 पॉईंट आणि 9 पॉईंट्स आहेत. मीन्स यू हॅव टू इलॅबोरेट अँड राईट इन द एक्झाम. हे मेन पॉईंट्स मी या ठिकाणी दिलेले आहेत डिस्क्रिप्शनसाठी आणि त्या ठिकाणी एक्झाम्समध्ये तुम्हाला या ठिकाणी इलॅबोरेट करायचे आहेत, एक्सप्लेन करून त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल्समध्ये लिहायचे आहेत, जसे मी नोट्समध्ये देणार आहे त्याप्रमाणे. ओके. नेक्स्ट आता दुसरा असेल मेथड ऑफ ब्रेकिंग ऑफ सीड डॉर्मन्सी. मेथड ऑफ ब्रेकिंग ऑफ सीड डॉर्मन्सी. आता ही जी सीड डॉर्मन्सी होती, आपण त्या ठिकाणी 4 कारणं पाहिले. मग त्या 4 कारणांमधून आपल्याला सीड डॉर्मन्सी ब्रेक करायची आहे. एखादा सीड्सला 1 वर्ष त्याच्या रेस्टिंग पिरियड असेल, परंतु आपल्याला तेवढा रेस्टिंग पिरियड द्यायचा नाही आहे. ती लगेच 1 किंवा 2 महिन्यात त्या ठिकाणी तिचे जर्मिनेशन झालं पाहिजे. किंवा काही सीडच्या जर्मिनेशन पिरियड हा 7 ते 10 दिवसाचा असतो, परंतु ती 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशीच सॉईलमध्ये जर्मिनेशन झाली पाहिजे. मग त्याला म्हणतात आपण ब्रेकिंग ऑफ सीड डॉर्मन्सी. आता आपण कपाशीच्या बिया असतो, जर आपण डायरेक्ट सरकी लावली तर त्याला जर्मिनेशन पिरियड किती आहे? 7 to 10 days. मीन्स 7 to 10 days द जर्मिनेशन्स विल गेट स्टार्ट. म्हणजे डायरेक्ट जर आपण सरकी लावली तर त्याचं जर्मिनेशन्सचा जो पिरियड असेल तो 7 डेच्या पुढेच आहे. मग 7 दिवसानंतर तुम्हाला थोडेसे कोंब दिसायला लागतील. परंतु आता जर तुम्ही हे नवीन सरकी घेतली, त्याच्यामध्ये ते कवर काढून घेतलेलं असतं, ती सरकी जर घेतली लावल्यानंतर तुम्हाला 3ऱ्या दिवशी त्या ठिकाणी शेतामध्ये कोंब दिसतील आणि 7व्या दिवशी पूर्ण शेत हिरवं असेल. मग हे डॉर्मन्सी पिरियड त्यांनी ब्रेक केला. मग ते कसे ब्रेक करतात? दिस आर द मेथड्स. स्टार्टिफिकेशन्स मेथड्स, लो टेम्परेचर मेथड्स, अल्टरनेटिंग टेम्परेचर मेथड्स आणि लाईट मेथड्स. अशा प्रकारचे हे 4 मेथड्स आहेत. यात बाय युझिंग दिस 4 मेथड्स वी कॅन ब्रेक और यू कॅन ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ द सीड्स. कोणत्याही प्रकारचे सीड असेल तिचा डॉर्मन्सी पिरियड तुम्ही कमी करू शकता. फॉर एक्झाम्पल नाऊ स्कार्टिफिकेशन. कार्टिफिकेशन म्हणजे काय? या ठिकाणी त्याचे कवर जे असतात, हे कवर काय असतात? ते कोटिंग जे असतात ते हार्ड असतात, ते पाणी जाऊ देत नाही. त्यांना काय करायचं? ब्रेक करायचं. हे कानससारखा भाग घेतलेला आहे किंवा या ठिकाणी किसनीसारखा भाग घेतला आहे, त्याच्यावर त्याला घासायचं, म्हणजे हे कवर काय तुटेल आणि लवकर त्याच्यामध्ये पाणी आतमध्ये जाईल. सो ओपनिंग अँड ब्रेकिंग अल्टरनेटिंग कोट ऑफ द सीड्स एनकरेज द जर्मिनेशन्स. म्हणजे हे जे सीड्स आहेत याच्यावरचे जे कवर जर आपण या ठिकाणी ब्रेक करून टाकलं, तोडलं, तर लवकर पाणी जाईल आणि त्याचे जर्मिनेशन्स होईल. सिम्पल मेथड आहे, तुम्हाला फोटोमध्ये मी दाखवलेली आहे. स्कॅरिफिकेशन्स इज ऑफन डन मेकॅनिकली, थर्मली अँड केमिकली. मग हे अशीच मेथड वापरली जाते का? नो. मेकॅनिकली, आता ही मेकॅनिकल मेथड वापरलेली आहे. थर्मली, टेम्परेचर गरम केलं तरी हे कोटिंग जे असतात ते तुटून जातात, किंवा मग केमिकल जरी टाकून दिलं तरी या ठिकाणी लगेच 1-2 दिवसात ते डिझॉल्व्ह होतात. हे वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी वापरल्या जातात स्कॅरिफिकेशन्समध्ये. मग एक पद्धती थोडं आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन करत आहे. स्कॅरिफिकेशन्स म्हणजे जर्मिनेशनचे ब्रेकिंगसाठी, सीड डॉर्मन्सीच्या ब्रेकिंगसाठी आपण वापरतो. देन लो टेम्परेचर चिलिंग. मग आता काही जे सीड्स असतात, आता काही सीड्सला ही मेथड वापरू. जे काही नाजूक सीड्स असतात, बारीक सीड्स असतात, त्या सीड्ससाठी आपण या ठिकाणी लो टेम्परेचर चिलिंग मेथड्स वापरणार आहोत. मीन्स फॉर मेनी स्पेसीस, म्हणजे काही प्लांट्समध्ये द 5 degrees Celsius ऑप्टिमम ऑफ द सीड डॉर्मन्सी ब्रेकिंग.
म्हणजे आपण जर 5 डिग्री सेल्सिअसला आपण जर सीड्स आपण त्या ठिकाणी ठेवले तर सीड डॉर्मन्सी ब्रेक होऊ शकते. म्हणजे सीड्सला फक्त 5 डिग्री सेल्सिअसमध्ये काही तासापर्यंत, काही दिवसापर्यंत, काही आठवड्यापर्यंत, डिपेंड्स ऑन द प्लांट्स, त्याच्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचे आहे. दॅट इट इज द मग अशा प्रकारचे आपण या ठिकाणी द टेम्परेचरची ट्रीटमेंटसुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो. इट इज द टेम्परेचर विच इज मोस्ट ऑफन यूज्ड इन दिस काइंड ऑफ द रिसर्च फॉर प्री चिलिंग ट्रीटमेंट. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला सीड्स लावण्याच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारची ट्रीटमेंट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. देन अल्टरनेटिंग टेम्परेचर, म्हणजे काही जे सीड्स असतात त्यांना अल्टरनेटिंग टेम्परेचर, म्हणजे काही वेळा थंडमध्ये ठेवा, काही वेळेला गरममध्ये ठेवा. मीन्स आफ्टर एक्सपोज देम अल्टरनेट लो अँड हाय टेम्परेचर. सीड्सला लो टेम्परेचरमध्ये ठेवा, नंतर हाय टेम्परेचरमध्ये ठेवा, परत लो टेम्परेचरमध्ये ठेवा, परत हाय टेम्परेचरमध्ये ठेवा. असं 3, 4, 5 वेळेला तुम्ही केल्यानंतर त्या ठिकाणी त्याची सीड डॉर्मन्सी ही ब्रेक होते. सो सम काइंड ऑफ द सीड्स सर्वांसाठी एकच मेथड्स ॲप्लिकेबल नसेल. सो इन द सम स्पेसिस यू कॅन यूज फर्स्ट मेथड, इन सम स्पेसिस यू कॅन यूज सेकंड मेथड, or in the some kind of the species you can use the low and high temperature, means alternating temperature method. Or some of the flowering plants you can use the light methods, light. So ultraviolet rays light methods is also useful to break the seed dormancy, since light stimulate the synthesis of the GA as well as responsiveness टू GA, मीन्स गॅसेस टाईप ऑफ दिस. त्याच्यामध्ये जे GA जीन्स आहेत त्या जीन्सला ॲक्टिव्ह करण्यासाठी या ठिकाणी लाईट हे रिस्पॉन्सिबल असतात. द टेम्परेचर रिड्युसेस द चेंजेस इन डॉर्मन्सी अँड इनडायरेक्ट चेंजेस द कॅपॅसिटी टू सिंथेसाइज. म्हणजे अशा प्रकारचे या ठिकाणी सिंथेसायझिंग त्या ठिकाणी प्रोटीन्स, विटॅमिन्स वगैरे तो पिरियडसुद्धा त्या ठिकाणी वाढेल. मीन्स टेम्परेचरमध्ये या ठिकाणी अशा प्रकारच्या पिरियड, म्हणजे लाईट जर त्या ठिकाणी दिलं. आता सिम्पल काय करायचं असेल, सीड्स घ्यायच्या आणि जो अल्ट्राव्हायोलेट लाईट असेल त्या लाईटमध्ये 5-6 तास, 8 तास, 10 तास किंवा 1 दिवस, 2 दिवस किंवा 8 दिवस, डिपेंड्स ऑन द सीड क्वालिटी, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. देन इट ब्रेक द सीड डॉर्मन्सी. किंवा काही वेळेला काही जे प्लांट्स असतील, सीडलिंग्स असतील, छोटे छोटे कोंब असतील, तर ते सीडलिंग जरी लाईटमध्ये तुम्ही ठेवले 2, 3, 4, 8 तासासाठी किंवा 8 दिवसासाठी, तर त्या ठिकाणी तशा प्रकारचे तुम्हाला डॉर्मन्सी जी असेल त्या ठिकाणी ब्रेक झालेली तुम्हाला दिसेल. मीन्स वी कॅन ब्रेक द डॉर्मन्सी बाय दिस 4 मेथड्स. फर्स्ट मेथड्स इज स्केरिफिकेशन्स, लो टेम्परेचर, अल्टरनेटिंग टेम्परेचर आणि लाईट मेथड्स. मीन्स दिस आर द 4 मेथड्स. By using these 4 methods you can break the seed dormancy. अशा प्रकारचे सीड डॉर्मन्सी आपण या ठिकाणी ब्रेक करू शकतो. सिंपल अशा प्रकारचा, सोपा अशा प्रकारचा हा टॉपिक आहे, जास्त कठीणसुद्धा नाही आहे. आणि या टॉपिकने आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता या ठिकाणी आपण सीड डॉर्मन्सी, ओके, आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे सीड डॉर्मन्सी मध्ये. त्या ठिकाणी इंट्रोडक्शनमध्ये आपण जवळपास 9 पॉईंट्स पाहिलेले आहेत. व्हॉट इज द सीड डॉर्मन्सी, देन कॉजेस ऑफ द सीड डॉर्मन्सी आपण या ठिकाणी पाहिलं. हार्ड सीड पोट, इमॅच्युअर एम्ब्रिओ, पिरियड ऑफ टर्निंग रायपनिंग अँड जर्मिनेशन इनहॅबिटर्स, हे त्याचे घटक आहेत किंवा त्याचे सीड डॉर्मन्सीचे कॉजेस आहेत. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे ब्रेकिंग ऑफ सीड डॉर्मन्सीमध्ये एक पहिली मेथड आहे, दॅट इज द स्केरिफिकेशन्स, लो टेम्परेचर और चिलिंग मेथड, अल्टरनेटिंग टेम्परेचर, लो अँड हाय टेम्परेचर मेथड अँड लाईट मेथड्स. ही मेथडसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर अशा प्रकारचे आज आपण या ठिकाणी सीड डॉर्मन्सी याच्यावर आपण व्हिडिओ घेतलेला आहे, ऑनलाईन लेक्चर घेतलेलं आहे. जवळपास 2-3 लेक्चरच्या आत आपण एकत्र या ठिकाणी मी त्या व्हिडिओ टाकणार आहे. तर अशा प्रकारचे आपण हा टॉपिकसुद्धा या ठिकाणी आपण संपवलेला आहे. कोणता, सीड डॉर्मन्सी. ॲक्च्युअल हा 3 पिरियडचा टॉपिक आहे, परंतु 3 पिरियडचे जे एकत्र व्हिडिओ मी कंबाईन करून या ठिकाणी देतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये डिस्टन्स तुम्हाला दिसेल. फर्स्ट टॉपिक होता इंट्रोडक्शन, सेकंड होता
कॉजेस ऑफ सीड डॉर्मन्सी आणि मेथड्स ऑफ सीड डॉर्मन्सी तिघं मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. आता या नोट्स लिहिताना मात्र तुम्ही या ठिकाणी डिटेल्स त्याच्यामध्ये लिहा, कारण तुम्हाला या ठिकाणी 3rd इयर आणि 2nd इयर या दोघांना फार डिटेल्समध्ये याचे एक्सप्लेनेशन्स लिहिणं अपेक्षित आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही तसं त्या ठिकाणी नोट्स लिहा आणि मला तशा प्रकारचे दाखवा ते कॉलेज सुरू झाल्यानंतर. ओके, थँक्यू व्हेरी मच.